तर आज समन्वय समितीची बैठक पार पडली. काय नेमकं प्राथमिक चर्चा या सगळ्या संदर्भात? महायुतीचे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजितदादा गट यांच्या समन्वय समितीची जी आहे बैठक पार पडली आहे. आणि मी मागे सांगितलं होतं की आम्ही दर मंगळवारी जे आहोत भेटणार आहोत. त्याप्रमाणे आम्ही भेटलो सगळे. अतिशय याच्यामध्ये दादा भुसे, त्याच्यानंतर उदय सामंत, मुश्रीफ साहेब, चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन असे सगळे जे आहेत तिन्ही पक्षाचे मंत्री महोदय जे हजर होते. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून ही मीटिंग झाली. अतिशय खेळीमेळीमध्ये ही मीटिंग झाली आणि याच्यामध्ये सगळ्यांनी एकमेकाशी समन्वय साधला पाहिजे. तो समन्वय आमदारांमध्ये पण असला पाहिजे, मंत्र्यांमध्ये पण असला पाहिजे आणि सर्व तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये असला पाहिजे. असं होता कामा नये एक जण एक बोलतो, दुसरा जण दुसरं बोलतो, एकमेकावर लांछन ठेवतो की एकमेकावर टीका करतो. असं काहीही होता कामा नये. काही तक्रारी असेल तर त्यांनी त्यांचे जे प्रमुख आहेत पक्षाचे, मग मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे आहेत त्यांच्याकडे सांगाव्यात. परंतु बाहेर चित्र व्यवस्थित गेलं पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीला डॅमेज होईल, नुकसान होईल अशा प्रकारचं वक्तव्य कुणीही करायचं नाही. आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे आपण या बाकीच्या सगळ्या आपली जे मगाशी सांगितलं त्या सगळ्यांना आपण सांगायचे आहे. त्यानंतर जिल्हा राज्य स्तरावरील जो काही निधी वगैरे आहे वाटप ते कसं काय करता येईल, महामंडळ जे आहेत त्याचं वाटप कसं करायचं आहे, कोणाला कुठलं महामंडळ हवंय कुठच्या पक्षाला, हे सगळं जे आहे आणि त्याप्रमाणे प्रत्येकाने आपापल्या पक्षप्रमुखांबरोबर चर्चा करून पुढच्या मीटिंगला या गोष्टी आमच्या समोर मांडाव्यात. आणि मग त्याच्यामध्ये सारासार विचार करून जे आहे कुणाला कुठलं महामंडळ द्यायचं आहे हे जे आहे आम्ही सुचवू. काय अडचण असले तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या समोर मांडू. SEO स्पेशल एक्झिक्युटिव्ह ऑफिसर्स पूर्वीचे जे आपण म्हणतो यांचं सुद्धा जे अशा प्रकारे जे आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये या पक्षांमध्ये जे आहे योग्य रीतीने वाटप होईल. SEOचे जे काही नियम आहेत त्याची पूर्तता करणारे असे हे उमेदवार असले पाहिजेत, हे आम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. जिल्ह्याची समिती, तालुक्याची समिती जी आहेत त्या ज्या समित्या आहेत त्या सगळ्यांनी जे आहे तातडीने निर्माण करायच्या आहेत, जेणेकरून जे आहे कारण सगळे कार्यकर्ते जे आहेत किंवा आमदार आहेत त्या सगळ्या गोष्टीची जी आहेत वाट पाहत आहेत. आणि त्याप्रमाणे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की हे काम आपल्याला लवकरात लवकर संपवायचं आहे. आपसात चर्चा करून काही अडचण असेल तर ते अर्थातच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या कोर्टामध्ये तो प्रश्न जाईल. पण त्यावरून बाहेर कुणी त्याची कशी वाच्यता करू नये, जेणेकरून जे आहे
महायुतीला डॅमेज करणारं असं वक्तव्य बाहेर येईल येणार नाही याची काळजी घ्यायची. आणि महायुतीचे जे जे कोणी सपोर्टर्स असतील, पाठिंबा देणारे आणि महायुतीचे सगळे सभासद, त्यांनी कुठल्याही प्रकारे जे आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे म्हणजे महायुतीचे मित्र असतील त्यांनी सुद्धा कृपा करून महायुतीच्या डाग लागेल किंवा महायुतीवर टीका टिप्पणी होईल अशा प्रकारचं भाष्य कोणीही करायचं नाही, हे सुद्धा सगळ्यांना सांगायचं. अशा रीतीनं जे आहे आता बाकीच्या जे काही गोष्टी ज्या ठरलेल्या आहेत आम्ही आमच्या नेत्यांबरोबर चर्चा करू आणि त्याप्रमाणे मग पुढच्या मंगळवारी जी मिटिंग होईल त्याच्यामध्ये पुन्हा मांडू काय असेल. तीनही पक्षांकडे ताकदीचे उमेदवार आहेत. अनेक ठिकाणी एकमेकांमध्ये काही गोष्टी होऊ शकतात, पण आता जर बघितलं तर नेमकं याचं गणित कसं असणार आहे? फॉर्म्युला काही ठरलाय का आतमध्ये की म्हणजे मित्रपक्ष म्हणून काही ठिकाणी वाटाघाटी किंवा तडजोडीची तयारी त्या उमेदवारांनी ठेवावी, असं काय नेमकं या बैठकीत तुम्ही सांगा. आता आहे की याच्यावर प्राथमिक चर्चा झालेली आहे. याच्यावर फायनल चर्चा करून पुढच्या वेळेच्या मीटिंगमध्ये ज्या आम्ही तुम्हाला सगळं सांगू, कोणाला काय विषय आहेत, किती टक्के आहेत, काय आहेत, वाटप कशा रीतीने झालेलं आहे, किती टक्क्याचं की तुमच्या काय जिल्हा नियोजन समिती असेल किंवा इतर समिती याच्यात इतके टक्के वाटा ह्या सभा पक्षाचा, इतका टक्का ह्या पक्ष, अशा रीतीने जे आहे ते वाटप होईल. पण सर याला लागून काही ठिकाणी जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्रचंड टोकाचा संघर्ष पाहायला मिळाला होता. की विधान परिषदेपर्यंत तो संघर्ष दिला होता. या दरम्यान काय नेमकी प्रिकॉशन घेतली? आम्ही सगळ्यांनी हेच सांगितलं की आपण आपापल्या नेत्यांना सांगून, पालकमंत्र्यांना सांगून हे असले वाद जे आहेत हे शमवण्यात कसे संपतील यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करायचे आणि आम्ही तो करणार आहोत. त्यासाठीच ही समन्वय आहे ना. समन्वयामध्ये 3 नेते होते, ते 3 नेते आता बाजूला दिसत आहेत. रवींद्र चव्हाण असतील, सुनील तटकरे असतील किंवा मग शंभूराजे देसाई. ही जी आहे शंभूराजे आले आहेत ना, ते फक्त त्यांनी काय सांगितलं की ही मंत्री गटाची मिटिंग आहे समन्वय, त्याच्यामुळे कोणाला बाजूला टाकलं वगैरे काही नाही. आता एखाद्यावर जास्त काम नसतं, आता आज सुद्धा मंगळवार असता किती गर्दी होती तिथे आपल्या मंत्रालयामध्ये, एखाद्यावर जास्त काम निघतं मग कोणतरी दुसरं येतं. राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये रायगडच्या जागेवर काही चर्चा झाली आहे का? पालकमंत्री पदाच्या जागा अशी काही मित्रपक्षांमध्ये हा समन्वय बसणार आहे? आम्ही जे आहेत आमच्या याच्यावरच चर्चा होणार, परंतु या सगळ्याच गोष्टी ज्या काही चर्चा होणार त्या काही याची चर्चा आम्ही जे आहे हे मीडियासमोर करू इच्छित नाही. पण तिथं तटकरे आणि इकडं गोगावले या दोघांनी त्या जागेवरती दावा सांगितल्याचं पाहिलं. ठीक आहे ना, तर आमचे नेते आहेत, मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, सुनेताताई आहेत, शिंदेसाहेब आहेत. शेवटी जे आहेत अशा प्रकारचे जे काही किचकट विषय जे आहे त्याच्यामध्ये ते सुद्धा लक्ष घालतील. पालकमंत्री पदाच्या असं काही कुठेही काही ठरलेलं नाही, अशी काही चर्चा झालेली नाही आणि या महत्वाच्या चर्चा ह्या फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या पातळीवर होतील. धन्यवाद. सुनेत्राताईंनी आज अचानक त्यांची जी बैठक आमदारांसोबतची ती रद्द केल्याचं पाहायला मिळतं. उद्या त्यांनी ठेवलेली आहे, उद्या आहे, रद्द नाही झाली ती, उद्यापर्यंत 24 तास पुढे ढकललेली. संकट मदतीच्या मागे आहे असं बघताय, म्हणून तर मी बोलू शकतो तुमच्या समोर. तुम्ही बोलताय ज्येष्ठ वयोवृद्ध ज्येष्ठ म्हणतो ते बरोबर आहे, वृद्ध म्हणतो ते बरोबर आहे. काँग्रेसने आरोप केलाय सीईटी संदर्भात, भुसे साहेब, काँग्रेसने आरोप केलाय महाराष्ट्र सीईटी संदर्भात सचिन सावंत यांनी जे काही त्यामध्ये ज्यांना 35% आहेत अशा विद्यार्थ्यांना सुद्धा 100% मिळालेले आहेत आणि त्यावरून त्यांनी परीक्षेवर आक्षेप घेतलाय. सचिन सावंत यांनी किती येत होती आज दुपारी. मला वाटतं की मी तर काय बघितलेलं नाही हे वृत्त. त्यांची काही शंका असेल तर ते निश्चितपणे आम्ही निरसन करू.
या परीक्षा अतिशय पारदर्शी पद्धतीने संपन्न झालेल्या आहेत. कुठलाही किंतु परंतु नाही. खाजगी क्लासेसच्या बाबतीत राज्य सरकारकडनं एक नियमावली तयार करण्यात आली होती खाजगी क्लासेसच्या बाबतीत कारवाईच्या बाबतीत आता काय केलं जाईल कारण का त्याच्या बाबतीत खाजगी क्लासेसच्या संदर्भामध्ये नियमावली करण्याचं काम प्रगतीपथावर आहे. येणाऱ्या काळामध्ये या क्षेत्रातले जे काही महानुभाव आहेत त्या सर्वांचा अनुभव, त्यांचे विचार हे घेऊन विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय केले जातील. म्हणजे येणाऱ्या काळात खाजगी क्लासेसच्या बाबतीत विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय केले जातील. क्लासेसच्या बाबतीत कठोर असेल राज्य सरकार. या क्षणाला मला वाटतं की बोलणं बरोबर नाही, परंतु विद्यार्थ्यांचं जे हित आहे ते जोपासलं जाईल. धन्यवाद पाटील साहेब. मध्ये देतो. अरे माफ करा माफ करा माफ करा मोदी साहेब आले. करेक्ट कार्यक्रम आहे.